नमस्कार. गण गण गणात बोलते. स्वागत या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या. आणि माझ्या जर रेसिपी काही त्रुटी असतील, काही उणिवा असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुमची जर याच्यापेक्षा काही वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या ज्या रेसिपी आहेत त्या सगळ्या तुम्ही घरी करून पाहायचा प्रयत्न करा. चला तर मग. चला तर मी इथे सत्यनारायणचा शिरा तो कसा बनवायचा ते दाखवणार आहे. तर इथे त्यासाठी मी 1/4 वाटी, म्हणजे ही वाटी आहे छोटी, या वाटीच्या प्रमाणात 1/4 वाटी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही जाड पण रवा घेऊ शकता. 1/4 वाटी साखर, 1/4 वाटी दूध, 1/4 वाटी पाणी, कारण 1/4 वाटी दुधामध्ये तो रवा होणार नाही, आणि 1/4 वाटी तूप. आणि इथे आपल्याला घ्यायचे 1/4 केळी आणि वेलची पावडर थोडीशी. चला तर आपण आता करायला सुरुवात करूया. मी गॅस लावून घेते आणि आपण आता काय करूया, केळी काळी पडतात तर त्याच्यामुळे मी काय करते, 2 चमचे तूप घालते आणि त्याच्यामध्ये 1/4 केळी बारीक चिरून परतून घेते. मी इथे 2 चमचे तूप टाकून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करूया, केळी तळून घेऊया. सव्वा घ्यायची आहे ना, याचा पाव भाग. मी आणखी बारीक तुकडे करायला हवे होते याच्यापेक्षा, पण ठीक आहे. हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा बारीक आहे तर मी बरोबर 1/4 वाटी घेतलेला आहे. तुमचा जर रवा जाड असेल तर तुम्ही अर्धी वाटी प्रमाण वाढवू शकताय. कशाचा? दुधाचा आणि पाण्याचा. रव्याचा शिरा किंवा असा पदार्थ करताना पहिल्यांदा रवा असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. आता मी इथे केळी भाजल्यामुळे पहिल्यांदा ते थोडंसं केळीचं आलं आहे, पण कोरडा रवा विदाऊट तुपाचा असा भाजून घ्यायचा. आणि 50% हा रवा भाजल्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपण हळूहळू तूप ऍड करायचं आहे. तर मी आता ह्याच्यात थोडंसं तूप टाकतो. हे पहा, आता आणखी 2 चमचे टाकून घेते. तुम्हाला जर जास्ती प्रमाणात शिरा बनवायचा असेल प्रसादाचा तर याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असं प्रमाण घेऊन तुम्ही वाढवू शकता. प्रोसिजर सेमच राहील. आपला रवा भाजून होतोय तोपर्यंत मी हे दूध आणि हे पाणी, हे पहा थोडंसं दूध राहिलंय, विसळून घेते. आणि हे तर हे आपण आता एका गॅसवर इकडे उकळायला ठेवू. आणखी टाकून घेते.
त्याला उकळी आली आहे. आता दूध हळूहळू याच्यामध्ये टाकून देत आहे. आणि आपल्याला हे लगेच झाकून ठेवायचं पाहिजे. केलेली केळी आहे ती पण टाकून घ्यायची आहे सगळी, आणि सगळी एकत्र अशी मिक्स करून झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटाकरता. 2 मिनिटं झालेले आहे. हे पहा, आता हे कडेला तूप पण सुटलेलं दिसतंय आपल्याला. आता आपण त्याच्यामध्ये 1/4 वाटी साखर घालून घेऊया. आता ही साखर अशी छान सगळी मिक्स होऊ द्यायची याच्यामध्ये. आता हे थोड्याशा तुपामध्ये हे काजू आणि बेदाणे तळून घेऊया. हे पाहता, हे काजू आणि बेदाणे छान तळून झालेले आहेत. आता मी खाली काढून घेते. वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडर टाकून घेते सगळी. असा छान मऊ लुसलुशीत हा प्रसाद तयार झालेला आहे. आता मी याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते टाकून घेते. झालेला आहे मऊ लुसलुशीत असा छान झालाय पहा. आता मी याच्यामध्ये काढून घेते. याच्यात तुम्ही केशर आणखी दुसरे काही ड्रायफ्रुट्स घालू शकता, ऐच्छिक आहे. पण मेन म्हणजे किसी 1/4 वाटीच सगळं प्रमाण आलं पाहिजे. दूध, तूप, साखर, रवा, केळी हे सगळं 1/4च्या प्रमाणातच आलं पाहिजे.